ठीक आहे. टुडे स्टार्ट करायचं आपल्याला रीड अँड प्रिंट द मॅट्रिक्स एलिमेंट. मॅट्रिक्स काय करायचं आहे? रीड अँड प्रिंट. तर सी यूज द स्टँडर्ड लायब्ररी. सीची स्वतःची ओन लायब्ररी आहे stdi.h. एक्झिक्युशन बिगिनिंग स्टार्ट विथ. प्रोग्रामचे एक्झिक्युशन करून स्टार्ट होते मेन फंक्शन. तर 2 डायमेन्शनल ॲरे डिक्लेअर करताना ॲरेचा टाईप, ॲरेचं नेम, नंबर्स ऑफ रो इनिशियली 10, कॉलम पण किती देतोय 10, रो रीड करण्यासाठी आय, कॉलम रीड करण्यासाठी जे. आपण डिसाईड करायचं आहे एक्झॅक्टली रो आणि कॉलम आपल्याला किती लागत आहे. ते इनिशलाइज साईज 10 रो आणि 10 कॉलम आहे. 10 रो 10 कॉलम म्हणजे टोटल कलेक्शन किती होईल? 100 एलिमेंटचं. पण आपण डिसाईड करायचं आहे नंबर्स ऑफ रो आणि कॉलम किती घ्यायचे. तर फर्स्ट आर डिसाईड द हाऊ मेनी रो अँड कॉलम. एंटर द हाऊ मेनी रो अँड कॉलम. एंटर केलेले रो अँड कॉलम रीड करण्यासाठी फंक्शन आहे स्कॅनएफ. पर्सन डी एंटर केलेले रो आरला दिले, कॉलम कोणाला असाइन केले? सीला. तर रो आणि कॉलम जर डिसाईड जर झाले असेल तर स्टेटमेंट देतोय एंटर द मॅट्रिक्स इलेमेंट. एंटर द मॅट्रिक्स इलेमेंट. एंटर केलेले मॅट्रिक्स कोणत्या ॲरेमध्ये स्टोअर करायचं आपल्याला? ए नावाच्या. तर रो रीड करण्यासाठी आय, तर आय इनिशलाइज 0. ॲरेची इंडेक्स ही नेहमी 0पासून स्टार्ट होते. हाऊ मेनी रो, किती रो एक्झिक्यूट करायचे? आर. तोपर्यंत आय काय होत चालेल? प्लस प्लस. गिवन कंडिशन ट्रू असेल तर फर्स्ट रो चालू आहे तर कॉलम पण कुठून स्टार्ट होईल? 0पासूनच. जे इज अ लेस दॅन, कोणापेक्षा? नंबर्स ऑफ कॉलमपेक्षा. तोपर्यंत जे पण काय होत चालेल? प्लस प्लस. तर एंटर केलेला इलेमेंट स्कॅनएफ फंक्शन थ्रू पर्सन डी कोणत्या ॲरेमध्ये स्टोअर करायचं आहे? ए ऑफ आय जेच्या इंडेक्सवरती काय करायचं आपल्याला? स्टोअर करायचं आहे. तर टिल टू हा लूप चालूच राहील. रो आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये इलेमेंट काय हो राहिले? ते रीड हो राहिले, स्टोअर हो राहिले. स्टोअर झालेले इलेमेंट मॅट्रिक्स फॉर्ममध्ये काय करायचं आहे? डिस्प्ले करायचं आहे. तर स्टेटमेंट देतोय मी डिस्प्ले द मॅट्रिक्स इलेमेंट. मॅट्रिक्स डिस्प्ले करताना आपल्याला न्यू लाईनला घ्यायचा आहे म्हणून एस्केप कॅरेक्टर मी काय देतोय? स्लॅशन. ज्या वेनं रो अँड कॉलमच्या फॉर्ममध्ये इलेमेंट स्टोअर झाले त्याच वेनं मॅट्रिक्स पण काय करायचं आहे? डिस्प्ले. तर डिस्प्ले करताना पुन्हा रो रीड करण्यासाठी फॉर आय इनिशलाइज कडून स्टार्ट झाला 0. आय इज अ लेस दॅन रोपेक्षा, तोपर्यंत आय काय होत चालेल? प्लस प्लस. गिवन कंडिशन ट्रू असेल तर जे पण कुठून स्टार्ट होईल? 0. जे इज अ लेस दॅन कॉलमपेक्षा, तोपर्यंत जे पण काय होईल? प्लस प्लस. गिवन कंडिशन ट्रू असेल तर प्रिंट करण्यासाठी प्रिंटएफ फंक्शन आहे डिस्प्ले करण्यासाठी. प्रत्येक इलेमेंट प्रिंट होताना कितीचा स्पेस द्यायचा आपल्याला? 4चा. इलेमेंट कोणामध्ये स्टोअर आहे? ए ऑफ आयच्या पोझिशनला. त्याच पोझिशनवरचा इलेमेंट आपल्याला तो काय करेल? डिस्प्ले करेल. जेची कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेस कर्सर कुठं आला पाहिजे? न्यू लाईनला. न्यू लाईनला येण्यासाठी एस्केप कॅरेक्टर यूज केला तर स्लॅशन. फॉरची कंडिशन फॉल्स होईल तेव्हा रिटर्न 0. टर्मिनेट द मेन फंक्शन. मेन फंक्शन काय केलं? टर्मिनेट. तर इथे इलेमेंट तुमचे रो अँड फॉर्ममध्ये स्टोअर हो राहिले. स्टोअर झालेले इलेमेंट मॅट्रिक्स फॉर्ममध्ये काय करायचे? स्क्रीनवरती डिस्प्ले करायचे. तर ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतोय. तर फर्स्ट आर डिसाईड करा आपल्याला रो आणि कॉलम किती लागत आहे. तर एंटर द हाऊ मेनी रो. रो आपल्याला 3 लागत आहे. कॉलम पण किती लागत आहे? 3. 3/3. 3 रो आहे 3 कॉलम म्हणजे टोटल इलेमेंट किती एंटर करावं लागणार आहे? 9. तर एंटर द मॅट्रिक्स इलेमेंट 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 9 इलेमेंट कलेक्ट केले. कलेक्ट केलेले इलेमेंट आपल्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये रो आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये काय आले? डिस्प्ले. मग आपले 3 रो होते आणि 3 काय आपले? कॉलम. रीड अँड प्रिंट द मॅट्रिक्स इलेमेंट.